पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर प्रकाश पवार. मी या व्हिडिओमध्ये बैलगाडा क्षेत्राकरता एक अतिशय महत्त्वाची सूचना करत आहे. आता सध्या उष्णतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये बैलांना धोका होण्याची शक्यता दाट आहे. आणि जी शर्यतीची बैलांना पळवण्याची जी परंपरा आहे, ती परंपरा चालू ठेवायला हरकत नाही, परंतु काळानुसार किंवा वेळेनुसार किंवा ऋतूनुसार बैलांना पळवायला हरकत नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रातील तापमान हे किमान पातळीच्या वरती गेलेलं आहे आणि अशा उष्णतेमध्ये मनुष्य प्राणीसुद्धा आसरा घेण्याचा प्रयत्न करतो. अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या बैलांचा विचार करायला हवा की त्यांना त्रास किती होत असेल. त्यांना पळायचं आहे, त्यांना जिंकायचं आहे, ते ईर्ष्येपोटी सगळं करत असतात आणि हे करत असताना त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागतो आहे. आणि अशा काही अनपेक्षित घटना घडून येताना दिसतात. त्याच्यामध्ये उष्माघात हा एक प्रकर्षाने जाणवणारा भाग माझ्या लक्षात आला. त्यामुळे आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे की बैलगाडा शर्यतीमध्ये पळायचं आपल्या बैलांना थांबवा आणि कुणीही यामध्ये धोका पत्करू नका. तुमच्या चांगल्या जनावरांना प्राणास मुकावे लागेल. एक वेळ अशी येईल की तुमच्या आजारी जनावरांना चांगल्या डॉक्टरांच्यापर्यंत किंवा नेईपर्यंत ते प्राणास मुकलेले असतील. तर अशी काही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आपण सर्वांनी या छंदापासून काही काळाकरता का होईना पण अलिप्त राहायला हवं आणि आपल्या बैलांची जोपासना किंवा निगा चांगल्या प्रतीने ठेवायला हवी. हा एक माझा विचार मांडला. आता याच काळामध्ये जर आपण काही पेनकिलर, स्टेरॉइड किंवा इतर काही औषधांचा वापर करत असाल तर ते अत्यंत धोकादायक आहेच. म्हणजे उष्णतेमध्ये अशा औषधांचा वापर केला तर शारीरिक उत्स्फूर्तपणा वाढलेला असतो आणि त्या उत्साहीपणामुळं बैलांना थोडीशी एनर्जी मिळते. बैलं काही काळ चांगली पळू शकतात, परंतु हा धोका मात्र शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही आणि त्या बैल मालकांना फक्त आपण जिंकलो पाहिजे ही एक भावना राहते. तर अशा काही बैलांना हानिकारक असणाऱ्या औषधापासून वंचित ठेवावं किंवा दूर ठेवावं. अशा औषधांचा वापर करू नये. जरी अशी काही औषधं सांगितलेली असतील तर ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सल्ल्यानुसार आवश्यक असणारी अशीच औषधे वापरायला हरकत नाही. परंतु ती कधी आणि केव्हा व कशी वापरावी हे सुद्धा तज्ज्ञ ठरवतील. त्याप्रमाणे त्यांनी ऐकावं आणि आपल्या जनावरांना धोक्यापासून वाचवावं. मित्रांनो, मला खूप काही सांगण्यासारखे आहे, परंतु एवढाच मुद्दा विचारात घ्या की आपण आपल्या बैलांना उष्णतेच्या काळामध्ये उन्हामध्ये बांधू नका, पळवू नका. ऊन ज्या वेळेला भरपूर प्रमाणात असते अशा वेळेला त्यांना सावलीमध्ये बांधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. शरीराला भरपूर पाण्याची गरज असते, ती पाण्याची गरज पुरवा. पूरक आणि पोषक आहार द्या आणि बैलांना वरचेवर तुमच्या देखरेखीखाली काय होतं किंवा नाही होत याची काळजी घ्या आणि वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्या. एवढाच मी सल्ला आपणास देऊ इच्छितो. याचा आपण जरूर विचार कराल अशी अपेक्षा करतो आणि आपणास यापेक्षा काही मदत हवी असल्यास मी मोफत मार्गदर्शन जरूर करेन. धन्यवाद. डॉक्टर प्रकाश पवार, कराड.